मनोज जरांगे पाटील व मराठा समाज हा कुणबी आहे. कुणब्याची पोरं मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत, आरक्षणासाठी लढत आहेत. मग मराठे कुणबी नाही आहेत. महाराष्ट्र सरकारला विचारू इच्छितो, मग मराठे कोण आहेत? कुणबी नाही आहेत ते, शेतकरी नाही आहेत का? मराठे मग काय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाचे शेअर होल्डर आहेत का? का अदानींचा जो उद्योग समूह आहे, फार मोठे झालेत अदानी, त्यांच्या उद्योग समूहाचे सभासद आहेत? कोण आहेत मराठे? मराठ्यांची आयडेंटिटी काय? मराठ्यांचं पोट पाणी ज्याच्यावर चालतं ती आहे शेती, ती काळी माती. आणि त्या काळ्या मातीमध्ये राबराब कष्ट करणारा हा शेतकरी म्हणजे कुणबीच आहे. तो टाटा यांच्या उद्योग समूहाचा शेअर होल्डर नाही आहे, अंबानींच्या उद्योग समूहाचा शेअर होल्डर नाही आहे. म्हणून त्याला तुम्ही फार बिझनेस टायकून नाही आहे, तर तो कुणबी आहे. आणि कुणबी त्याला गृहीत धरण्याची, त्याला त्याची ओळख तुम्ही देत नाही आहात. अरे तो सांगतोय बाबा मी कुणबी आहे, मी शेतकरी आहे. शेतकऱ्यालाच कुणबी हा शब्द लागू होतो. आणि काय तुम्ही ओबीसी कुणबी आधारित 7-12 मराठ्यांचा खापरपंजांचा काढा, पंजोबांचा काढा, आजोबांचा काढा, कुणाचा काढायचा त्यांचा 7-12 काढा, ते शेतकरीच आहेत. मराठ्यांचे पोरं काही डॉक्टर झाले असतील, इंजिनियर झाले असतील, त्या डॉक्टरचे आजोबा बघा, त्याचे पंजोबा बघा. किंवा एखादा बिझनेसमॅन झाला असतील एखाद्या मराठ्याचा, तो प्रस्थापित झाला असेल, त्याला म्हणा तुझे पंजोबा काय करत होते, खापर पंजोबा काय करत होते, शेतीच करत होते. मराठ्यांचं मूळच कुणबी आहे, त्यांचा जन्मच कुणबी म्हणून झाला आहे. या काळ्या मातीच्या या लेकरांना, तुमचे विचार काळे आहेत, पण काळ्या मातीत घाम गाळून कष्ट करून आपली उपजीविका चालवणारा मराठा समाज हा कुणबीच आहे. हे या महाराष्ट्र सरकारला सांगावं लागतंय. अवघड आहे, अवघड आहे. कुठल्याही मुद्द्यावर काहीही चर्चा करायची आणि शब्दाच्या नावाखाली, एखाद्या शब्दाच्या नावाखाली अधिकार आणि हक्कापासून एका मोठ्या समाजाला वंचित ठेवायचं, हे योग्य नव्हे. महाराष्ट्र सरकार, हे तुम्ही लक्षात ठेवा.